या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सोमवारी पुन्हा एकदा गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यानं महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. हातखंबा गावाजवळ हा अपघात झाला, ज्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हातखंबा येथील शाळेजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीला आणि काही दुचाकींना धडकला. या दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत रास्ता रोको केला आहे. वारंवार होणाऱ्या टँकर अपघातांमुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. अपघात झालेले टँकर ज्वलनशील पदार्थ घेऊन जात असल्यानं परिसरातील रहिवाशांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम होते. शिवसेना नेते बापू म्हाप यांनी घटनास्थळी ग्रामस्थांशी संवाद साधला. 4 दिवसांपूर्वी याच भागात गॅस टँकरचा अपघात झाल्यानं सुमारे 15 तास महामार्ग ठप्प झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतुकीची सुरक्षा आणि या भागातील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.